आज आम्हाला गावाकडे जायचंय. आबा, मी, किशोर, परत प्रिशा, आम्ही सगळे असं आज गावाकडे चाललोय. आबांना आहे ना जुने पिक्चर बघायला खूप आवडतात. कॅमेरा दिसला ना की आम्ही लगेच कॅमेराकडे बघतो मूड मध्ये. आता दोघं बाबा आणि नात कवरी खेळत बसतील. आता आबांनी कसं प्रिशाला घेतले. प्रिशा रेडी. हसला. ही बघा कशी हसते बघा. कसं बघणं चाललंय टकामका. हा, कुठे गेली तुझी झोप? झोप कुठे गेली? हा. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आषाढी एकादशी. मग काय मस्त असं लवकर उठले, चांगलं आवरून वगैरे घेतलंय आणि आज आहे उपवास. मग आता मी आज उपवासाला करणार आहे साबुदाण्याची खिचडी, भगर, आमटी आणि परत साहेबांनी सकाळी सकाळी मस्त असे डाळिंब सोलून ठेवलेत. हे बघ, साहेब तर आता ऑफिसला गेले, ते दुपारी येतीलच जेवायला. आणि आबा आलेत माझे सासरे. त्यांना ना काल हॉस्पिटलला जायचं होतं. मग काल त्यांचं सगळं हॉस्पिटलचं काम वगैरे आवरून ते काल घरी आले रात्री. आणि रात्रीपासून ते प्रिशाला इतकं खेळवतायत मस्त. आणि ती सुद्धा त्यांच्याकडे इतकी छान राहते का काही विचारूच नका. मग आता आम्ही सगळे तयार झालेलो आहे. आणि प्रिशालाही मी आता लवकरच आंघोळ वगैरे करून घालून तिला झोक्यामध्ये घातले, तिला झोपी घातले. आता मला मस्त असं देवपूजा करायची आहे. देवाची पूजा अजून मी काही केलेली नाही आहे, तर मला आता मस्त असं पहिले देवाची पूजा करायची आहे. आज लवकर सगळं आवरले म्हणून काय भारी वाटतंय ना. आणि खरं तर आज आम्हाला गावाकडे जायचं आहे. आबा, मी, किशोर, परत प्रिशा, आम्ही सगळे असं आज गावाकडे चाललो आहे. कारण आम्हाला उद्या लग्न आहे एका ठिकाणी. मग त्याच्यामुळे आम्ही आजच निघणार आहे. गावाकडे जाऊ, गावाकडे राहू, मग उद्याचं लग्न अटेंड करू आणि मग परत घरी येऊ. त्याच्यासाठी तयारी चालली आता माझी पण. खूप लवकर सगळं आवरायचं आहे. परत मला बॅग वगैरे पण पॅक करायची आहे. सगळं म्हणजे खूप असं घाई गडबड आहे ना. आता काय पटकन असं आवरून वगैरे घेते. कपडे पण लावायचे आहेत मला असे मशीनला. आणि भांडे तर काही नाही, आज स्वयंपाकाचं तर काही एवढं समजा नाही आहे. कारण की खिचडी आणि फक्त भगर आमटीच करायची, मग ते काय लवकर होऊन जाईल. आणि प्रिशा झोपली आहे, मी तुम्हाला दाखवते. प्रिशा अशी झोपली. आबा आलेत. आबा मस्त असं टीव्ही बघतायत. आबांना आहे ना जुने पिक्चर बघायला खूप आवडतात. जसे की मराठी लक्षाचे, अशोक सराफ यांचे पिक्चर बघायला आबांना आवडतात. मग मस्त साबांना टीव्ही लावून दिलंय आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा पिक्चर लावून दिलंय आबांना. मग आता मस्त साबांचं बघायचं काम चाललंय. तोपर्यंत आता मी पटकन असं घरातलं काम आवरून घेते. आताच मस्त असं मी पूजा केली आणि इतकी छान आरती वगैरे केली आता विठुरायाची. आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना, खरंच खूप छान वाटतंय. तुम्हालाही मी दाखवते. हे बघा, किती सुंदर असं दिसतंय विठुराया, रखुमाई आणि मस्त असं देव बघा सगळे. छान अशी आत्ताच आरती झाली आहे. प्रिशाचं आवरून झालंय. आणि हे बघा प्रिशा आणि आबा कसे खेळवत आहेत बघा तिला. अगं तिकडे बघ ना, कॅमेरा दिसला ना की आम्ही लगेच कॅमेराकडे बघतो. हाय फाय जनरेशन एकदम, हो की नाही? ते बाबा काय म्हणतात, बाबा कुठे बाबा? चला 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 चला. मोबाईल दिसतो ना तिला, कॅमेरा दिसतोय ना, ती आगावी. असं नाही वरती करायचं, ची गंदा. अच्छा ना ना, असं नाही करायचं. गदा आहे गदा, गदा हे असं नाही करायचं. नाही ते ऐकणारच नाही, लय आगाऊपणा करेल. मस्त रेडी झाली आता फ्रेश मूड मध्ये. आता दोघं बाबा आणि नात कवरी खेळत बसतील आता. हा, हे काय तिकडे पाठी का करे ते नको घेऊ बाई. एवढं चोरत. अरे 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 नाही करत. आता आम्ही निघलोय घरी जाण्यासाठी गावाकडे. आणि हे बघा आबांनी कसं प्रिशाला घेतले. प्रिशा रेडी. हसला. ही बघा कशी हसते बघा. खुश झाली आजीकडे जायला.
आणि साहेबांनी सगळं सामान वगैरे आता गाडीमध्ये ठेवलेलं आहे. आता फक्त थोडंसं आता मला दरवाजे वगैरे लावून घ्यायचे, तर तेवढं करते आणि आता मस्त असं आता आम्ही निघतो. खरं तर उशीर झालाय, हे आमचं नेहमीच असतं तसं, त्याच्यात काही नाही आहे. हां बरं झालं उचललं, तेवढंच राहिलं होतं. हां बाबू चला हा एवढं जोरात बघा. दरवेळेसारखी ना प्रिशा झोपलेली आहे. दरवेळेसारखी झोपली. आबा आणि यांची बघा कशा मस्त गप्पा चालल्यात पुढे बसून. बाप लेकाची गप्पा चालू आहेत मस्त अशा. आम्ही आलोय घरी आणि प्रिशा उठून गेली आता. उठली हे बा. हिला सांगायची गरज पडत नाही. कॅमेऱ्याकडे बघ होती मग आणि लाजली. या बाय लाजली. या बाय लाजली. या बाय लाज बाई लाज. लाजती कशी तू? कशी लाजती? कशी लाजती? दाखव ना. आता नाही लाजायची. दाखव ना. लागली कृष्णा तुझ्याकडे यायचंय तिला. तुझ्याकडे यायचंय तिला. तेव्हा चल झाली आपली भागलेलं आहे आजचं. हे गेली कशी मम्मीकडे. कॅमेऱ्याकडे बघती का तू? मला सगळं कळतं. भामटे सगळं कळतं आम्हाला. जेवण झालंय आणि किशोर आणि आई हे हळदीला गेले. त्याचं लग्न आहे म्हणून हे हळदीला गेले. त्यांच्या चुलत भावाचं लग्न आहे. तर मग आता काय मी आबा आणि दादा आणि प्रिशा आम्हीच घरी होतो. मग आता काय मस्तच आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि मी प्रिशा इतकी कुरकुर करत होती ना का तिला काय होतं काय माहिती. मग आता तिला मी झोक्यात घातले. जवळजवळ 15 मिनटं झाले असतील मी मॅडमला झोका देते. खरं तर तिला झोप आली आहे पण झोपायचं अजिबात नाव घेत नाही आहे. आणि हे बघा तुम्ही, हे बघा बघितलं कसं बघणं चाललंय टकामका. हां कुठे गेली तुझी झोप? झोप कुठे गेली? हां कुठे गेली झोप? झोपती का? शांतपणा करते जास्त. बघितलं हिला झोप नावाचा प्रकारच नाही आहे आत्ता सध्या तरी. आणि एवढी झोप आली खरं तर तिची कुरकुर त्याच कारणामुळे झाली आहे. पण झोपायचं नावसुद्धा नाही आहे. किती वेळ झाला मी मॅडमला झोका देते. दादांकडे पण राहत नाही आहे, आबांकडे पण नाही ना. अशीच करते नुसती मला वैताग देते. मला अजून भांडे वगैरे पण घासायचे आणि मी नुसतं जेवण केलंच आणि लगेच तिला घेतले. झोप कधी झोपते मॅडम आता काय माहिती. बघू आता किती वेळा झोका द्यायला लागतोय. तसंच आता 9:30 झाले. आता बघू मॅडमच्या झोपाचा टाईम तसं झालेलाच आहे पण सांगता येत नाही. आता जस्ट प्रिशा झोपली आहे शांत. आणि हे बघा आता ही झोपली आहे. मी आता भांडे वगैरे पण घासून घेतले आणि झाडून घेतलं. तोपर्यंत किशोर आणि आई पण आलेले आहेत आता हळदीवरून. मग आता काय मस्त असं पहिले आता झोपून घेतो छान. आणि सकाळी पण लवकर उठायचं आहे कारण लग्नाला जायचं म्हणजे आवडायचं मॅडमची बरोबर. हां खूप लगेच वळवळ चालू झाली. जाऊ देत उद्या काय लग्नाला जायचं म्हणजे लवकर उठून आवरून वगैरे घेऊ आणि मग लग्नाला वगैरे जाऊ. पटकन असं आवरून टाकायला लावते साहेबांना. मी कसं काय टाकणार नाही, त्यांनाच टाकायला लावणार. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.